बस हे बघ, आपला पहिला फोटो. इकडे बघ, इथे सगळे जण कॅमेरात बघतात, तू मात्र वेगळीकडेच कुठेतरी बघतोयस. आणि ही प्रगती आठवते तुला? ती कायम माझ्या सोबत असायची. तू तू या फोटोमध्ये कुणाकडे बघतोयस नक्की? नाही ते केदार, तू तू आमच्याकडेच बघतोयस. नाही तसं नाही बॉस. ते म्हणजे ती मुलगी नाही नाही तुझी ती ती प्रगती आहे? नाही तसं नाही आहे. असं काही नाही मुळात. ते असं काही नाहीये काय? हे सगळं आत्ता माझ्या लक्षात येतंय. आम्ही दोघी एकत्र कधी बोलत असलो तर तू तू कायम आमच्याकडे बघत असायचास. नाही तसं नाहीये बॉस. तुमच्या दोघांमध्ये चांगली मैत्री सुद्धा होती. ट्रेनिंग संपल्यानंतर तुम्ही दोघं बोलायचा सुद्धा. तिने सांगितलं होतं ही गोष्ट मला. हे सगळं माझ्या का लक्षात नाही आलं? कधीपासून आवडते तुला ती? नाही तसं नाहीये बॉस. आणि कधी येणार आहे ती? 10 मिनिटं होऊन गेले आता. कोण? प्रगती. नाही तसं काही नाही बॉस. थांब, तुझ्या विचारांना थोडा पॉज दे आणि माझं एकदा ऐकून घ्या. ती प्रगती नाहीये. प्रगती नाहीये? नाहीये. मग या फोटो मधली ती मुलगी कोण आहे सांग बरं मला. ही आहे का? की ही आहे? नाही का ही आहे? बॉस, थोडा पेशन्स ठेव ना. आतापर्यंत आपण एवढी वाट बघितली आहे ना. फक्त 5 मिनिटं. तोपर्यंत आपण पुन्हा एकदा नेम लावूया. ये ना बॉस. अगं मजा येईल. ये ना. अरे केदार, पण ये. चल, आज पुन्हा एकदा नेम धरू. आत्ता? हो, माझा रेकॉर्ड तोडलायस, मग मला पण एक चान्स मिळायला हवा ना. कसला? बदला घेण्याचा. रेडी? वेल शॉट. पण तुझा नेम कधीपासून चुकायला लागला? जेव्हापासून तिचा नेम करेक्ट बसलाय. बॉस, तू रेडी आहेस माझ्या तिला भेटायला? 3, 2, 1. हे सगळं काय? हीच आहे माझी ती, माझी ठाण्यातली गर्लफ्रेंड. माझी ती ही आहे माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती. ज्या क्षणी मी तुला पहिल्यांदा पाहिलं ना, त्या क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. एखाद्या पिक्चर सारखा. सगळं जग थांबलं होतं, फक्त तू आणि मी. त्यावेळी पहिल्यांदा मला धडधडायला लागलं
त्या मोमेंटला हा केदार तारिणीचा कधी झाला हे माझंच मला कळलं नाही. केदार, हो बॉस, मी तेव्हापासून तुझ्यावर प्रेम करतो आणि जिथे या गोष्टीची सुरुवात झाली ना तिथेच येऊन थांबलीये. माझ्या आयुष्याचं एक चक्र पूर्ण झालं. मी कधी तुटणारा तारा बघून विष नाही मागितली किंवा पापणीचा केस हातावर ठेवून फुंकर नाही मारली. 11-11ला मी कधीच मॅनिफेस्टेशन नाही केलं बॉस. मी फक्त तुझ्यावर मनापासून प्रेम केलं आणि आज माझं प्रेम माझ्या समोर आहे, माझ्या सोबत आहे. आपली मैत्री झाल्यावर मला कळलं जेवढी तू स्ट्रॉंग आणि इंटेलिजंट आहे ना तेवढीच मनाने हळवी आहेस. तू एक मित्र म्हणून कायम माझ्या पाठीशी उभी राहिलीस, माझी काळजी घेतलीस, या बोक्याला दरवेळेस सांभाळून घेतलं. माझ्या आनंदात, माझ्या दुःखात नेहमी खंबीरपणे तू उभी राहिलीस. तेव्हा मला जाणवलं की तारिणीशिवाय हा केदार अपूर्ण आहे. मग तू इतके दिवस, इतकी वर्ष मला सांगितलं का नाही? कारण मला माझ्या प्रेमाचं ओझं तुझ्यावर लादायचं नव्हतं. मला भीती वाटत होती तुला गमावण्याची. एक सांगू तारिणी, मला ना तुझी साथ नेहमीच हवी होती, पण ती हट्ट करून, कुठल्याही गोष्टीचा दबाव टाकून नाही. तू स्व इच्छेने माझ्याकडे यावं, माझी साथ द्यावी असं मला वाटायचं. प्रेम मागून मिळत नाही, ते असावं लागतं ना. तू जर माझ्या प्रेमात पडली नसतीस तर मी कधी तक्रार केली नसती. मी एक मित्र म्हणून कायम तुझी साथ दिली असती. पण जेव्हा मला कळलं की तुझ्या मनात सुद्धा त्याच भावना आहेत, तेव्हाच मी ठरवलं की तुला मी माझ्या मनातलं सगळं सांगून टाकणार. जे आजभर सांगू शकलो नाही आणि आज स्वतःला थांबवू शकलो नाही. तारिणी माधव बेलसरे, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला आवडतेस तू, तुझा स्वभाव, तुझं वागणं, तुझं बोलणं, तुझं चालणं, तुझं बंदूक पकडणं, तुझ्यातला साधेपणा, तुझ्यातली धमक, तुझा प्रत्येकावर निरपेक्षपणे जीव लावणं, तुझा समजूतदारपणा, तुझा विश्वास, तुझा खरेपणा. गन लोड करत असताना तुझ्या या सुंदर पापण्या अलगद उघड बंद होणं, उंदराला घाबरणं, तर कोणावर अन्याय होत असेल तर त्याला धडा शिकवणं, स्वतःला सांभाळणं आणि जगाला तारणं, तुझ्या हातचा स्वयंपाक, तुझं नकळत हात उशीखाली ठेवून झोपणं, साडीच्या निऱ्याही मोजून घालणं, परोपकारांचा कुठलाही हिशोब न ठेवणं, तुझी ना प्रत्येक छोटी गोष्ट मला आवडते. तारिणी, यू आर द बेस्ट थिंग एव्हर हॅपन टू मी. तुझ्याशी लग्न करणं हे स्वप्न होतं माझं आणि आपलं लग्न होण्याआधी हे चित्र मी मनातल्या मनात कित्येकदा रंगवलं होतं. तू म्हणतेस ना की माझी ती खूप लकी आहे. खर तर लकी मी आहे, कारण माझ्या आयुष्यात तू आलीस तारिणी.